खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। पलूसच्या उपनगराध्यक्षपदी रोहित दळवी यांची निवड। स्वीकृत नगरसेवकपदी माणिक भोरे, विद्युलता फडनाईक यांची निवड। पलूस नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रोहित दळवी यांची निवड झाली। या निवडीनंतर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच आमदार विश्वजित कदम, तालुक्याचे नेते, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभव पुदाले, भरत इनामदार, विशाल दळवी, गिरीश गोंदिल, नगर परिषदेचे काँग्रेस गटनेते गणपतराव पुदाले, प्रकाश पाटील, माजी गटनेते सुहास पुदाले, प्रताप गोंदिल, विक्रम पाटील आणि केडी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला। उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना रोहित दळवी यांनी सांगितलं की पलूसच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा संजीवनी सुहासराव पुदाले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन। नगर परिषदेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक ठेवणे, कामकाजात सुसूत्रता आणणे आणि नागरिकांना प्रभावी सेवा देणं ही माझी ठाम भूमिका असेल। सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच नियोजन व विकास यासारख्या महत्त्वाच्या विषय समित्यांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जातील। सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जन्म मृत्यू नोंदणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येईल। नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि शहराच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणं हीच माझी खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। पलूस नगर परिषदेच्या इमारतीचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना सक्षमपणे पूर्ण करणे, विकास आराखडा राबवणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्मारक तसेच भाजी मंडई उभारणे अशा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विकास कामांना गती देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला। या निवडीमुळे पलूस शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला।